अशी माझ्या पद्धतीने एकदा आळूवडी नक्की बनवून बघा. परफेक्ट तर होईलच, याशिवाय चवीला सुद्धा मस्तच होणार. इथं अजिबात अळूची पानं मिळत नाहीत, त्यामुळे मी गावावरनं येताना भरपूर अळूची पानं घेऊन आलोय. आता 14-15 अळूच्या पानांसाठी इथं मी 12-13 लसणाच्या पाकळ्या, आलं, जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 3-4 हिरव्या मिरच्या घातलेत आणि हा मिक्सरला मी खरडा तयार करून घेतला. आता बघा, 14-15 अळूच्या पानांसाठी 2 कप मी बेसन घेतलं. यामध्ये भरपूर पांढरे तीळ, ओवा, हळद, मीठ, तयार करून घेतलेला खरडा आणि थोडंसं पाणी भांडं धुवून घातलं आणि चिंचगुळाचं पाणी घालून छान सगळं मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचं आहे. आपण पानावरती पान लावून आळूवडी बनवणार आहे, त्यामुळे असं पीठ ठेवा. पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलीत. आता हा जो देठ आहे तो आपल्याला चाकूने काढून टाकायचा आहे आणि लाटण्याने जरा लाटून घ्यायचं. आता पानांवरती पीठ लावायचं आहे. पहिल्या पानावरती मी पीठ लावून घेतलं. हाताला पाण्याचा हात लावत लावत पीठ सरकटत न्यायचं आहे. सरळ काय करायचं, बोटाने सरकटवायचं आणि व्यवस्थित सगळ्या कडेपर्यंत पीठ लावून घ्यायचं. पहिलं पान ठेवलं की त्याला पीठ लावायचं, परत दुसरं पान अपोजिट ठेवायचं, त्याला पीठ सरकटवायचं. आता तिसरं पान सुद्धा मी त्याच्या अपोजिट ठेवलं आणि त्यावरती सुद्धा बोटाने मी पीठ सरकवलं. कडेपर्यंत व्यवस्थित पीठ लावून घेतलं, पण जास्तीचा थर सुद्धा द्यायचा नाही आणि जास्त झालं तर ते काढून टाका. आणि हा रोल करताना एकदम टाईट करत जायचं, म्हणजे आळूवडी तेलामध्ये सुटत नाही. असं बोटाने पीठ लावलं की व्यवस्थित पानावरती पीठ पसरवलं जातं, म्हणजे जास्तही थर बसत नाही आणि व्यवस्थित पीठ पसरवलं जातं. मी 4 आळूवडीचे रोल तयार करून घेतले. आता चाळणीला तेल लावून यावरती हे रोल वाफवायला ठेवूया. इथं मी भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी यायला लागली की यावरती चाळण ठेवली आणि वड्या झाकण ठेवून चांगल्या शिजवून घेतल्या. बाहेर काढून ठेवल्यानंतर पूर्णपणे या थंड झाल्या की मगच या चाकूने कट करून घ्यायच्या. पानावरती पान लावताना काय करायचं, एका वेळी 3 किंवा 4 पानं लावायची, म्हणजे मस्त लेअर पडतात. इथं गरम तेलामध्ये वड्या तळायला सोडल्या. तळताना सुद्धा सुटल्या नव्हत्या. मस्त वड्या तयार झालेत. दिसायला जितक्या सुंदर दिसत आहेत तितक्याच ह्या खायला सुद्धा अप्रतिम होतात. एकदम खमंग खुसखुशीत अशी आळूवडी तयार झाली. एकदा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या गावातून माझ्या व्हिडिओ बघताय कमेंट करून सांगा. आणि आळूवडी आवडली असेल तर लाईक करा आणि अजून रेसिपीज बघण्यासाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.